हॅलो माय डिअर व्ह्युअर्स. जिल्हा परिषद वाशिम सरळ सेवा भरती 2023 आरोग्य सेवक पुरुष 50% पदासाठी उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. खुला सर्वसाधारण पदासाठी 8 पदे तात्पुरती अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 8 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांची नावं आणि बैठक क्रमांक इथे दिलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे. यामध्ये खाली आपण जर पाहिलं तर खुला सर्वसाधारण उमेदवारांची तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी जी आहे ती प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर हे जे कॅन्डिडेट आहे ते प्रतीक्षा यादीमध्ये मधले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे की गुणवत्ता यादीमध्ये खुला सर्वसाधारण प्रवर्गातून अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने ग्राम विकास विभागाचे 15 मे 2023 चे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 17-16 नुसार तसेच पदभरतीचे जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 17-19 नुसार खुला अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचे एक पदावर खुला सर्वसाधारण प्रवर्गातील एक उमेदवाराचा अनुक्रमांक 8 वर गुणवत्तेनुसार तात्पुरत्या अंतरिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर यासाठी तुम्हाला जर सपोज ही यादी डाउनलोड करायची आहे, ही यादी 13 पानांची आहे. यामध्ये खुला प्रवर्ग बाकीच्या सर्व प्रवर्गानुसार अनुसूचित जातींचं यामध्ये 3 नावांचं सिलेक्शन आहे. त्याचबरोबर वेटिंग लिस्ट मध्ये असणारे 3 कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 3 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि अंतरिम जी प्रतीक्षा यादी आहे त्यामध्ये 3 कॅन्डिडेटची नावे आलेली आहे. असले 13 पानांचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे, जे की तुम्हाला डाउनलोड करता येईल या वेबसाईट वरून. कोणती वेबसाईट आहे? www.zpwashing.in. तर तुम्हाला ही जी पीडीएफ आहे हे जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला गुगल वर जायचंय, ही वेबसाईट इथे टाकायची आहे www.zpwashing.in आणि यामध्ये तुम्हाला या वेबसाईट वर जायचं आहे. इथे सर्क्युलर आणि नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असतील. तर यामध्ये तुम्हाला 50% पहिलं सेकंड नंबरच यामध्ये नोटिफिकेशन आहे, सर्क्युलर आलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे जिल्हा परिषद वाशिम पदभरती 2024 पुरुष 50% पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी. आणि दुसरं नोटिफिकेशन आहे जिल्हा परिषद वाशिम पदभरती 2024 आरोग्य सेवक पुरुष 40% पदाकरिता अंतिम निवड यादी. तर यामध्ये या निवड याद्या तुम्ही डाउनलोड करू शकता. जर सपोज तुम्ही औषध निर्माता अधिकारी पदाकरिता जर अप्लाय केलेलं असेल तर ती सुद्धा निवड यादी इथे डिस्प्ले झालेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला यामध्ये 50% आणि 40% आरोग्य सेवक यांची यादी दाखवत आहे. त्यामध्ये 50% यादीमध्ये फर्स्ट नंबरच्या पेजवर त्यांनी 8 कॅन्डिडेट खुल्या प्रवर्गात सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर 3 जे कॅन्डिडेट आहेत अनुसूचित जातीमध्ये आहेत, 3 कॅन्डिडेट जे आहेत ते अनुसूचित जमातीमध्ये आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गीय जे कॅन्डिडेट आहेत ते 6 त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. निवड ही अंतरिम यादी तात्पुरती अंतरिम यादी इथे लागलेली आहे. तसंच प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी इथे डिस्प्ले केलेली आहे. त्यानंतर त्यांनी या यादीमध्ये जी नावं दिलेली आहेत, ज्या आरक्षणानुसार किंवा ज्या कॅटेगरीमध्ये त्यांनी यांना सिलेक्ट केलेलं आहे त्याचे क्रायटेरिया दिलेले आहे की कोण तिथे प्रेझेंट असेल नसेल, त्यानुसार त्यांनी या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे फ्रेंड की फर्स्ट मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग 3 पदे तात्पुरती अंतरिम यादी जी त्यांनी ते लावलेली आहे ती कोणत्या क्रायटेरिया खाली त्यांनी लावलेली आहे. तर या ठिकाणी एक जो कॅन्डिडेटचं नाव आहे ते अपात्र झालेलं आहे. दिव्यांग प्रवर्गाचे तात्पुरत्या अंतरिम यादीत त्यांचं नाव आलेलं होतं. नेक्स्ट नाव सुद्धा त्यांनी दिलेलं आहे जे की अपात्र झालेलं आहे. आणि प्रेझेंट नसेल किंवा अपात्र झाला असेल तर यामध्ये जी पुढची नावं असतात किंवा पुढची प्रतीक्षा यादीमध्ये जी नावं असतात त्यांना सिलेक्ट केलं जातं. त्यानुसार हे सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे. तर ही जी वेटिंग लिस्ट आहे ही तुम्हाला आज मला दाखवायची होती. 50% आरोग्य सेवक 50% पदासाठी उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन त्यांनी दाखवलेलं आहे. हे जे आहे 8 नंबरच्या पेजवर दिव्यांग प्रवर्ग 1 पद लो व्हिजन मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर
नेक्स्ट पेजवर खुला खेळाडू या प्रवर्गामधून सुद्धा जे नाव आलेलं आहे ते एक नाव त्यांनी इथे दिलेलं आहे. नेक्स्ट आहे ते नेक्स्ट पद आहे ते प्रकल्पग्रस्त पर्सनचं नाव आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आहे इतर मागासवर्ग माजी सैनिक एक पद तात्पुरती अंतरिम यादी इथे दाखवत आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक माजी सैनिक एक पद तात्पुरती अंतरिम यादी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे माजी सैनिक एक पद तात्पुरती अंतरिम यादी. या ठिकाणी देखील निरंक म्हणजे त्यांना हे कॅन्डिडेट मिळालेले नाहीयेत. यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा कोणताही कॅन्डिडेट त्यांना उपलब्ध झालेला नाही किंवा सिलेक्शन मध्ये तात्पुरती अंतरिम यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं नाही किंवा त्यांना ते कॅन्डिडेट उपलब्ध झालेले नाही. ही 13 पेजेसची 50% पुरुष आरोग्य सेवक पदासाठीची अंतरिम यादी त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. ती तुम्ही पाहून घ्या आणि जर तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी रेडी राहायचं आहे. त्यांचे जे नेसेसरी डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्ट करायला स्टार्ट करायचं आहे किंवा कलेक्ट करून तुम्हाला जी डेट यांनी डिस्प्ले केलेली असेल त्या डेटवर तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. तर नेक्स्ट तुम्हाला पीडीएफ दाखवत आहे मी आरोग्य सेवक पुरुष 40% पदासाठी उमेदवारांची अंतरिम यादी इथे परत त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. दोन याद्या या ठिकाणी दाखवत आहे मी तुम्हाला. खुला सर्वसाधारण एक पद अंतरिम यादी आहे इथे. खुला पदासाठी सर्वसाधारण पदासाठी तात्पुरती अंतिप्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा 2 जणांची नाव त्यांनी इथे डिस्प्ले केलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ते अनुसूचित जातीमध्ये एक आणि अनुसूचित जाती उमेदवारांची अंतरिम प्रतीक्षा यादीमध्ये 2 असे 2 कॅन्डिडेट उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 2 कॅन्डिडेट आणि प्रतीक्षा यादीमध्ये 3 कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे भटक्या जमातीमध्ये 2 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि 2 जे आहेत ते वेटिंग लिस्टवर आहे म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये त्यांची नावं आलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे विशेष मागास प्रवर्गामध्ये एक कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे, 2 वेटिंगवर आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इतर मागासवर्गीय जे आहेत दिव्यांग प्रवर्गामध्ये एक कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला आहे आणि इतर दिव्यांग प्रवर्गामध्ये 2 जे आहेत ते अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये येणारे 3 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत आणि 3 कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट मध्ये नावं त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. 40% साठी 7 पेजेस या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे किंवा जी यादी या यादीमध्ये 7 पेजेस दिसत आहे आणि 50% मध्ये टोटल 13 पेजेस ही जे 2 पीडीएफ आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही जर ही एक्झाम दिली असेल आरोग्य सेवक पुरुष 50% आणि 40% ची तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी रेडी राहायचं आहे. तर ही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तुम्हाला द्यायची होती फ्रेंड्स. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला ही महत्त्वाची नोटिफिकेशन वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आपले चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.